अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. विधीने शेवन विषय त्यागाते समान. मुख्य धर्म देव चित्ती आधी अवसाने अंती. बहु अतिशय खोटा तर्के होती बहु वाटा. मुख्य धर्म देव चित्ती आधी अवसान अंती. तुका म्हणे भावे कृपा करी जेत देवे. मुख्य धर्म देव चित्ती आधी अवसान अंती. पांडुरंगा करू प्रथम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नम मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. वाढले अंतरी प्रेम सुख. विधीने शेवन विषय त्यागाते समान. मुख्य धर्म देव चित्ती आधी अवसान अंते. शिवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून त्या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय मनुष्य जीवाला मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर मानवी जीवनाचा हेतू काय असावा किंवा अंतिम साध्य काय असावं हे सकल जीवाला या अभंगातून महाराज उपदेश करतात. अतिशय महत्वपूर्ण केलेला उपदेश आहे. आजच्या शिवेचं प्रवृत्ती निमित्त सर्वांना ज्ञात आहेच, पण हळदीपासून कीर्तनापर्यंत सगळी हजर आहेत. परवा हळद झाली, काल वरात झाली, आज कीर्तन. काय शिल्लक राहू नये ना. काही मंडळी 3 दिवस हजर आहेत, काय आज कीर्तनापुरते आहेत. कारण हा लग्न सोहळाच आहे आणि हा सोहळ्याचा आनंद हा सुख सोहळा स्वर्गी नाही बरं का, खरंच नाही. म्हणून तरी इथं सोहळे करावेत म्हणून सांगितले. करावेत का, मानवी जीवनातले एक वैभव आहे, करावेत. आणि असा हा विवाहाचा सोहळा संपन्न झाला. हरिभक्तीपरायण चिरंजीव योगेश कदम आणि चिरंजीव सौभाग्यवती किशोरी या उभयांचा विवाह सोहळा संपन्न झालेला आहे. आणि त्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने आज भगवान सत्यनारायणाची पूजा, तत्संबंधी काही भगवत चिंतन घडावं, सत्संग घडावा
कुणाची कीर्तनाची सेवा आहे. एकंदर मानवी जीवनामध्ये त्या विवाह सोहळ्याला फार महत्व दिलेलं आहे, अतिशय महत्व दिलेलं आहे. पण या सोहळ्याकडे पाहत असताना संस्कार म्हणून पाहण्याची गरज आहे. संस्कार म्हणून पाहण्याची गरज आहे. लौकिक दृष्टीने लग्न सोहळ्याकडे पाहू नका. याच्याकडे पाहायचं असेल तर मानवी जीवनाच्या सफलतेच्या दृष्टीने या सोहळ्याकडे पहा. कारण या सोहळ्यातूनच शेवटी आपल्याला अवस्था प्राप्त करून घ्यायची आहे. कोणती? तुका म्हणे मुक्ती भरलेली मुक्ती परनेली नोवरी आता दिवस चारी खिळे मिळे. असा जीवनातला व्यवहार असावा, असा जीवनातला व्यवहार असावा की शेवटी अंतकरण निष्काम व्हावं. आणि त्या दिवशी अंतकरण निष्काम होईल त्या दिवशी ती मुक्ती आपल्याला शोधत येते. बरं, आपण मुक्तीला शोधायचं नाही. मुक्तीने आपला अंगीकार केला पाहिजे. एवढा अधिकार आपण तो वाढवायचा आहे. आणि तो वाढवण्याचा पहिला संस्कार म्हणजे विवाह आहे. इथून सुरुवात आहे जीवनाला. आता खरी जीवनाला सुरुवात झाली आमच्या योगेच्छावर. आतापर्यंत बेजबाबदार होता तो, आता जबाबदारी वाढली. कारण शास्त्रामध्ये वर्णनच केलंय, स्वैर वृत्तीला स्थिर करण्याकरता त्याच्यावरती हा वेदाचा अंकुश आहे. हा वेदाचा अंकुश आहे, लक्षात ठेवा. आणि अंकुशाशिवाय स्ववृत्तीच्या माणसाला स्थिर करता येत नाही. फार मोठी योजना ही ईश्वराने या वेद वाङ्मयाच्या माध्यमातून केलेलं, लक्षात ठेवा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही गरज आहे. कारण सगळेच ब्रह्मचारी राहू शकत नाही. राहिले तर शेवटाला जाणं फार कठीण आहे. म्हणून सकल जीवाला स्थिर करण्याकरता हा विवाह नावाचा संस्कार आहे. आणि त्याच्यावरती वेदाचा अंकुश आहे. बरं, वेदाचा अंकुश आहे. आणि ती आज अवस्था लौकिक दृष्टीने जरी सुरुवात झाली असली तरी परमार्थाच्या दृष्टीने महत्वाचा विचार याच्या माग एक दडलेला आहे, लपलेला आहे. तो गहीर रूपाने आहे आणि तो संतांनी समाजाच्या समोर प्रगट केलेला आहे. बरं, किंबहुना विवाहित होणं या शब्दाचा अर्थ आता आपण एक प्रौढ अवस्थेला प्राप्त झालो. बरं, आता काम काय? फार मोठं काम आहे.
एक सुप्रजा जन्माला घालणं, काही अंशाने समाजाची सेवा करणं आणि आई वडिलांची सेवा करणं, ही जबाबदारी वाढली. जबाबदारी वाढली. त्याला सांगावं लागतं, माझ्या सेवेमध्ये कमी झालं तरी चालेल, पण आई वडिलांच्या सेवेत कमी होता कामा नये, असं हळूच सांग बरं का. जबाबदारी. कारण आणि दुसऱ्या गोष्टी काही जीवनामध्ये सांगितल्या की खरंच ही जी संस्काराची योजना केलेली आहे त्या ईश्वराचे ऋण फेडण्याकरताच आहे. कारण त्याने हे विश्व निर्माण केलेलं आहे. एकट्याला करमत नव्हतं म्हणून, आपल्यालाही एकट्याला करमत नाही म्हणून हे करावं लागतंय. पण या करण्याच्या माग शुद्ध विचार आहे बरं का, की या वागण्यातून ईश्वराच्या मनोगताप्रमाणे आपली जबाबदारी फार मोठी आहे. आपल्या पोटी येणार संतान, त्या संतानातून त्या ईश्वराला काहीतरी आपण केलेली कृतज्ञतेची जाणीव झाली पाहिजे. अशी संतती आपण जन्माला घालायची आहे, त्याला सुप्रजा म्हणतात. आणि अशी सुप्रजा ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये जन्माला येईल तयाचा हरी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आपल्या पोटी येणारी संतती देवाला मानणारी जन्माला आली पाहिजे. अशी संतती जन्माला घालण्याची जबाबदारी आहे उभयतावरी. बर, दोघांच्या वरती फार मोठी ही जबाबदारी आहे. एक ईश्वराच्या दृष्टीने, दुसरा शास्त्राने विचार मांडलेला आहे पितरांच्या दृष्टीने. एक मांडलेला ज्या घराने आपण जन्माला आलो, आजोबा पंजोबा, खापर पंजोबा, जिथून जिथून ही आपली परंपरा आली त्या पितरांना सुद्धा त्यांचे आपल्यावरती उपकार आहेत. त्या करता या घराण्यामध्ये त्या घराण्याचं नाव राखणारी संतती पुढे जन्माला यावी या संस्कारातून. हा एक हेतू या विवाह संस्काराच्या मागे. त्यालाच काय म्हणतात, गर्भाधान संस्कार. गर्भाधान संस्कार आणि काळाची गरज आहे बरं का, या संस्काराची गरज आहे. हा संस्कार करण्याची गरज आहे का, आज सुसंस्कार संतती जन्माला येणंच हीच घराण्याची खरी संपत्ती आहे. ही संपत्ती आहे, लक्षात ठेवा. मी काय वाक्य बोललो, सुसंस्कार संतती जन्माला येणं हीच त्या घराण्याची खरी संपत्ती आहे. आणि ती संपत्ती जतन करण्याकरता, ती निर्माण करण्याकरता फार दक्ष राहिलं पाहिजे, फार सावधतेने जीवनाची वाटचाल केली पाहिजे. म्हणून ह्या कार्याला आरंभ करत असताना मुहूर्त पाहून करावा. मुहूर्त पाहून करावा. परमार्थाला मुहूर्त लागत नाही, पण व्यवहारातल्या कार्याला मुहूर्त लागतो, लक्षात ठेवा.
आणि मुहूर्त पाहुणे कार्य करावं, आणि ते कार्य सिद्धीला गेलेलं आहे. आता ब्रह्मचारी आश्रमातून गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केलेला आहे. मग मी परवा सांगितलं जाहीर प्रवेश बर का. काय मारुती महाराज, जाहीर प्रवेश. तुम्हाला सर्वांना कळावं म्हणून त्यांनी बोलवलंय. मी जाहीर प्रवेश केलाय, बघायला या. जाहीर, हा झाकून प्रवेश नाही करायचा बरं का. जाहीर प्रवेश. ब्रह्मचारी आश्रमातून गृहस्थ आश्रमामध्ये हा प्रवेश करावा. आणि त्यांनी हा प्रवेश केलेला आहे. एक जीवनातला आनंदाचा क्षण आहे. म्हणून तर आज त्याचा अधिकार आहे कीर्तन जोडीने बसून ऐकायचा बरं का. उत्सव मूर्ती आहे तो आज. काय उत्सव मूर्ती आहे. एरवी त्याला टाळ घेऊन उभं राहावं लागतं, वाजवावं लागतं. आज त्याने कीर्तन सहित ऐकायचं, पत्नी सहित बरं का. आजचं कीर्तन त्याच्या करताच आहे, जाता जाता आपल्या करता आहे. आणि असा हा त्याच्या जीवनातला एक योग विवाहाचा संपन्न झालेला आहे. एक आनंद सोहळा आहे, आणि त्या आनंद सोहळ्याच्या निमित्ताने ही कीर्तनाची सेवा आहे. योगायोगाने ती जुळली बर का म्हणाल. ब्रह्मलीन दादा महाराज साखरे यांच्या पुण्यतिथीच्या उत्सवाला उद्या सुरुवात होते. आणि मी आज आळंदीत मुक्कामाला असतोय बरं का. आदल्या दिवशी त्या कीर्तनाची योजना होती कवटे महाकाळा. त्यांना सांगितलं मी तारीख देतो, पण कीर्तन झालं की मला रात्री पुणे गाडीत बसवायचं. त्यांनी कबूल केलं होतं. 7 कीर्तन होतं कवटे महाकाळा. ते महाराज आम्ही तुम्हाला पुणे गाडीमध्ये बसवतो, सकाळी आपल्याला आळंदीत पोचता येईल. असं सगळं ठरलेलं. त्या ठरलेल्यामध्ये ह्यांचं मध्ये ठरलं, आणि यांचं ठरल्यामध्ये माझे महाराज तुम्हाला कीर्तन करून जावं लागेल, कीर्तन करून जावे लागेल. आता संबंधच तेवढा आहे, नाकारता येत नाही. मग ती तारीख योगायोगाने मागं पुढं झाली. त्याचं काहीतरी पुण्य आहे, तेवढं काहीतरी प्रेम आहे. म्हणून आजच्या कीर्तनकारांना सांगितलं मी काल कीर्तन करतो, तुम्ही आज करा. म्हणजे महाराज माझी तारीख रिकामी आहे, तुम्ही करा म्हणते. म्हणजे असा हा सेवेचा योग त्याच्या जीवनामध्ये आलेला आहे. आणि त्या संबंधाने ही सेवा करण्याची संधी आज आपल्याला प्राप्त झालेली आहे. या संबंधाने साधू संतांनी समाजाला काही आपल्या विचाराद्वारे समज दिलेला आहे. कारण ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये जबाबदारी प्राप्त होते त्या दिवशी काही गोष्टी सांगाव्या लागतात, सांगाव्या लागतात. आणि ते सांगत असताना संतांनी हा विचार समाजाला सांगितलेला आहे की खरंच मनुष्य जीवन जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे, या मनुष्य जीवनामध्ये काहीतरी हेतू आहे याच्या माग. आणि तो हेतू सिद्धीला जाण्याकरता जीवनाची वाटचाल करत असताना त्या जीवनामध्ये भोगाला प्राधान्य द्यावं का त्यागाला प्राधान्य द्यावं, हा एक विचार या अभंगातून महाराजांनी प्रगट केलेला आहे. किंबहुना आपली संस्कृती भोग प्रधान नसून त्याग प्रधान संस्कृती लक्षात ठेवा. जे जे आपण जीवनामध्ये कर्म करणार आहे त्याचं पर्यवसान त्यागामध्ये झालं पाहिजे, लक्षात ठेवा. त्यागामध्ये झालं पाहिजे. अर्जुनाला देवाने युद्ध करण्याकरता उपदेश केला, त्या युद्धाचं पर्यवसान सुद्धा त्यागात झालं, लक्षात ठेवा. त्यागात. म्हणजे शेवटी जे आपण कर्म करणार आहे या कर्मातून शेवटी आपल्याला वैराग्य प्राप्त झालं पाहिजे. मानवी जीवनातला स्थायी भाव आहे, लक्षात ठेवा. वैराग्य प्राप्त झाल्याशिवाय आपल्या जीवनाला सफलताच नाहीये, सफलताच नाही, लक्षात ठेवा. मग तुम्ही कोणताही व्यवहार करा त्या व्यवहाराचं पर्यवसान शेवटी त्या वैराग्यामध्ये त्यागामध्येच झालं पाहिजे, अशी योजना या प्रत्येक कर्माच्या माग ईश्वराने करून ठेवलेली आहे. नंतर तुकोबारे बोलून गेले ना,
तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ तुका म्हणे हेची तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. हा, तिथं आश्रमाचा उल्लेख केलेला नाहीये, कारण अलीकडे आश्रम फार झाले, त्यामुळे लोकांना ते लक्षात आलं पाहिजे. पण हे कधी वर्णन केले, त्या आश्रमाची लक्षणं सांगून मग हे शब्द वापरलाय. बरं, वर ज्या अभंगामध्ये जेवढी लक्षणं सांगितली, ज्या आश्रमामध्ये आपल्याला राहायचं आहे, तो कोणता आश्रम आहे त्याची लक्षणं सांगितली, आणि लक्षणं सांगत असताना त्या लक्षणावरून आश्रम सिद्ध होतो. गृहस्थ आश्रम, बरोबर. पहिला ब्रह्मचर्य, दुसरा गृहस्थ, तिसरा वानप्रस्थ, आणि चौथा संन्यास. या क्रमाने जीवन जगायचं आहे. बरं का. आता ब्रह्मचारी आश्रमातून आपण गृहस्थ आश्रमामध्ये आलो. गृहस्थ आश्रमातून वानप्रस्थामध्ये कधी जावं? मुलगा कर्तृत्ववान झाल्यानंतर. मुलगा कर्तृत्ववान झाल्यानंतर, जवळजवळ याच्यानंतर 20 वर्षाचा कालावधी पुढे. हा, मुलगा झाला पाहिजे आणि तो कर्तृत्ववान झाला पाहिजे. कर्तृत्ववान मुलगा कधी होतो? वयाच्या 20व्या वर्षानंतर. बरं का. आणि तो कर्तृत्ववान मुलगा झाला की मग त्याच्यातून अंग काढायचं, त्याला वानप्रस्थ म्हणतात. आणि पूर्ण जबाबदारी कर्तृत्ववान झाला, त्याला आता त्याचा विवाह करायचा, त्याला मुलगा झाला, नातू झाला, मग आता त्याच्यातून आपण पूर्णच बाजूला व्हायचं, त्याला म्हणतात संन्यास. अशी एकंदर ठेवण आहे बरं का जीवनाची. आणि या ठेवणीतून आपण गेलं पाहिजे. पहिल्यांदा जनरल डब्यात गेलं पाहिजे,
जनरल डब्यातून पुढे कुठलं स्लीपर, स्लीपर नंतर एसी, आणि एसी नंतर त्याच्यातून पुन्हा बाहेर पडायचं बरं का, स्वतंत्र बरं का. अशी जीवनाची ते डबे सुद्धा तसेच आहेत, हे सुद्धा डबे असेच आहेत बरं. 4 आश्रमाची योजना केलेली आहे, पण ती सफलतेकडे जाण्याकरता काही विधी सांगितला बरं का. आणि तो विधी जर आपण जीवनामध्ये पाळला तर याप्रमाणे आपण तिथपर्यंत पोचू शकतो, तिथपर्यंत पोचू शकतो. आणि हा विधी समाजाला ज्ञात होण्याची गरज आहे. कधी व्हावी, कमीत कमी विवाह झाल्यानंतर तरी व्हावी बरं का. ज्या दिवशी विवाह झाला त्या दिवशी हे आपल्याला विधी कळावा का इथून आता आपल्याला वागत असताना विधिवत वागलं पाहिजे. म्हणजे ह्याच्या अगोदर तुम्ही विधी सोडून वागत होता असा त्याचा अर्थ नाहीये. पण आता मात्र हा विधी जीवनामध्ये पाळण्याची गरज आहे. आणि तो विधी आपण समाजाला सांगितला पाहिजे. मग तो विधी कोणी सांगावा, पवाल्यांनी का? अजिबात. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते. त्याचा विचार आपण माग थोडासा करून गेलोय. नरोबरांच्या आरतीचं चिंतन करत असताना त्याच्यामध्ये हा विचार आला, विधीचा जनिता. नरोबरांनी वर्णन केले तुकोबऱ्यांचं वर्णन करताना बरं. थोडासा आपण तिथं विचार करून गेलोय. विधीचे जनिते, त्यांनी तो विधी जीवनामध्ये आज पाळला बरं का, पाळला त्यांनी. जो विधी जगाला सांगितला त्या विधीप्रमाणे त्यांनी जीवन आपल्या जीवनामध्ये जगले, किंबहुना त्या विधीला त्यांनी जिवंत ठेवलं. जिवंत कधी राहतं? आपण पाळलं तर ते जिवंत राहतंय बरं का. आपण त्याचा जीवनामध्ये स्वीकार करावा लागतो. लहान पशु असेल, लहान बालक असेल, त्याला पाळावं लागतं. पाळल्यानंतर ते दष्टपुष्ट होतंय बरं का, आणि शेवट वेळी ते राहतंय. तसं जो जो विधी मनुष्य जीवाला सांगितला तो विधी संत महात्म्याने आपल्या जीवनामध्ये स्वीकारला बरं का. किंबहुना स्वीकारायची गरज त्यांना नाही. कारण असं वर्णन केले, ज्ञानी पुरुषाला वेदाने असा आग्रह केलेला नाही तुम्ही विधी पाळाच पाहिजे, असा आग्रह नाही बरं का.
विधी पाळलाच पाहिजे असा आग्रह नाहीये, पण या महापुरुषांनी तो विधी पाळला. का पाळला? पुढच्या लोकांनी पाळावा म्हणून. पुढच्या लोकांनी पाळावा म्हणून. पुढच्या म्हणजे केवळ अखिल विश्वातला समाजाने हा पाळावा म्हणून लक्षात ठेवा. म्हणून संतांनी तो आपल्या जीवनामध्ये विधी पाळा. तैसे संत तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी. म्हणून त्या संत महात्म्याने हा विधी स्वीकारलेला आहे आणि तो स्वीकारला आणि तो समाजाला सांगण्याकरता प्रवृत्त झाले. संत महात्मे खरंच आपल्याला तो विधी पाळा पाहिजे. विधी पाळण्याने काय होणार आहे? काही लोक म्हणतात पाळाच पाहिजे का? काही लोक म्हणतात महाराज आम्ही विधी वगैरे काय पाळत नाही. विधी वगैरे काय पाळत नाही. मग विधी वगैरे काय पाळत नाही म्हणून का पुरुषार्थ झाला का? पण थोरांचं बोलणं आहे, ज्यावेळी दादा महाराज साखरे काशीला निघाले होते आणि काशीला जात असताना मध्य प्रदेशमध्ये त्या राजे घराण्यामध्ये त्यांचा मुक्कामाचा प्रसंग आला. गायकवाड घराण्यावर स्वागत त्यांची फार मोठं केलं. त्यांनी हत्तीवरून त्यांची मिरवणूक काढली त्या काळात. बरं स्वागत केलं. तिथे गेल्यानंतर झालं आणि ती चर्चा करायला बसली. म्हणजे महाराज आपण काशीला निघाला, आपण योगायोगाने आमच्या नगरीमध्ये आला, आम्ही आमच्या परीनं आपलं स्वागत केलेलं आहे. पण तुम्हाला एक गोष्ट मला आवर्जून सांगायची म्हटले, मी सगळं आपलं केलेलं आहे. म्हणजे महाराज मी वेद मानत नाही बरं का म्हणले. वेद मानत नाही म्हणले. दादा महाराज म्हणले आम्ही काशीला निघालोय, आम्ही पुण्याहून आलोय, आमच्या बैलगाडीला बैल आहेत म्हटले. बैलगाडीला बैल आहेत, आमच्या बैलगाडीचे बैल सुद्धा वेद मानत नाहीत म्हटले. त्यांनी काय उत्तर दिलं? तुम्ही मानत नाही नवल नाही म्हटले, आमच्या बैलगाडीचे बैल सुद्धा वेद मानत नाहीत. त्यांना मानायचं तुमच्यात आणि त्याच्यात काय फरक नाही. पुढचं बोलले नाहीत ते. मोठी माणसं बोलतात ती मोठी जाणून घेतात बरं. पण काही लोक म्हणतात आम्ही काही पाळत नाही, आम्हाला विधी माहिती नाही, आम्हाला निषेध नाही. तुमची गणना पशुमध्येच आहे. तुमची गणना पशुमध्येच आहे. कारण विधी हा मनुष्य जीवा करताय, लक्षात ठेवा. पशु करता विधी नाहीये. जो जो विधी सांगितला तो मनुष्य जीवा करताच विधी सांगितला.
इतराकरता विधी सांगितलेला नाही म्हणून तर संतांना स्पष्ट बोलावं लागलं. पशु काय पाप पुण्य जाणते, स्पष्ट वर्णन केले हो. आणि त्यांना पाप पुण्याचा संबंध नाही. आपण जे जे जीवनामध्ये करणार आहे त्याच्यातून पाप पुण्य निर्माण होतंय बरं का, पाप पुण्य निर्माण होतंय. म्हणून आपण जीवनामध्ये मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर फार मोठी मनुष्याच्या जीवनामध्ये जबाबदारी आहे. विधीनं आपण जीवनामध्ये व्यवहार केला पाहिजे. प्रत्येक व्यवहार विधिवत केला पाहिजे. आणि प्रत्येक व्यवहार जर विधिवत केला तर त्या विधिवत केलेल्या व्यवहाराचं पर्यवसान कशामध्ये होतं, त्याचं फल काय कुणी जर म्हणत असेल तेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. विषय त्यागाते समान. आपल्याला जो व्यवहार करायचा आहे, जे कर्म करायचं आहे, ज्याचा ज्याचा जीवनामध्ये स्वीकार करायचा आहे, अंगीकार करायचा आहे, त्याच्या माग प्रत्येक गोष्टीच्या माग विधी सांगितला. विधिवत प्रत्येक व्यवहार झाला पाहिजे, झाला पाहिजे. फार काठीण्य आहे बरं, फार काठीण्य, अतिशय काठीण्य आहे. हा, तुम्ही कोणत्याही दृष्टीने विचार करा, ब्रह्मचार्य जीवन जगणंही कठीणच आहे, गृहस्थी नाम संसारी जीवन जगणंही कठीणच आहे, वानप्रस्थ जीवन जगणंही कठीणच आहे, आणि संन्यास जीवन जगणंही कठीणच आहे. का कठीण आहे? आपल्याला वागायची सवय नसल्यामुळं कठीण आहे. ज्याला पहाटे उठायची सवय आहे बिगर अलाराम न लावता, त्याला पहाटे उठायला काहीच अवघड नाही. पण ज्यांना अलाराम लावून सुद्धा उठायला होत नाही त्यांना कठीणच आहे, कठीणच आहे. तुम्ही कधी अलाराम लावून उठताय का तसंच उठताय? वारकऱ्याला अलाराम लावा लागतच नाही. आम्ही पहाटे उठतो, कधी अलाराम लावावं लागत कधीच नाही बरं का, कधीच नाही. का? बरोबर पहाटे 4, 4:30, 5 जाग येते, त्याच्याकरता काय करावंच लागत नाही. का? ते अंगवळणी पडले, अंगवळणी पडले. घरातली म्हणता फार जागरण करून आलाय, उशीर आलाय, 2 तास झोपा. झोप लागत नाही, लागते. काही बरीच महाराज मंडळी 8 वाजता उठणारे आहेत, नाही असं नाही आहे, भाग्यवान आहेत ती. पण आता जमायचं नाही. हा जर कीर्तन करून आला आणि सकाळी जर फोन केला की 8 वाजता कधीच उचलणार नाही फोन, कधीच उचलणार. पण आता 8 वाजेपर्यंत झोपून चालणार आणि झोपू द्यायचं नाही, तुमची जबाबदारी.
काय आपल्या जीवनामध्ये काही वळण नाही आणि वळण नसल्यामुळे आपल्याला कठीण वाटतं बरं का, कठीण वाटतं. पण तो विधी आज समजून जीवनामध्ये घेतला पाहिजे. बालपणामध्ये जर तुम्ही मुलावरती संस्कार केले तर त्याला हे खा आणि ते खाऊ नका सांगायची गरजच नाही हो. ज्याला पाळण्यातच माळ घातलेली आहे त्याला सांगावं लागत नाही आज एकादशी आहे म्हणून, सांगावं लागत नाही, लक्षात. आणि ते बाळपणामध्ये त्याला बाळ कडू पाजलं जातं म्हणतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये संस्काराचा अभाव आहे. का संस्काराचा अभाव आहे? ज्यांच्या जन्माला आलो त्यांनाही संस्कार नाही, पण कधी विधी माहितीच नाही, विधी सांगणारे कधी भेटलेच नाही आणि विधी सांगणाऱ्याच्या संगतीत कधी गेलेच नाही. पण मनुष्य जीवनाला फार विधी सांगितलेला आहे. म्हणून तर कर्माचा विचार मांडत असताना विहित कर्म पहिलं सांगितलेलं आहे आणि दुसरं निषिद्ध कर्म सांगितलेलं आहे आणि मधलं सकाम कर्म सांगितलेलं आहे बरं. आणि त्या विहित कर्माच्या अंतरंगामध्ये निष्काम कर्म सांगितलेलं आहे. म्हणजे विहित कर्म केलं पाहिजे आणि निश्चित कर्माचा त्याग केला पाहिजे, तिथं वर्णन केलं विधी सांगत असताना बरं का. प्रत्येक गोष्टीत विधी सांगितला, काय काय सांगितला नाही, प्रत्येक गोष्ट सांगितली बरं का. आपण जीवनामध्ये वागत असताना काय पाहावं आणि काय पाहू नये विधी आहे. काय ऐकावं काय ऐकू नये विधी आहे. काय बोलावं काय बोलू नये विधी आहे. कुठं जावं कुठं जाऊ नये विधी आहे. काय खावं काय खाऊ नये, प्रत्येक कशाला स्पर्श करावा आणि कशाला स्पर्श करू नये, प्रत्येक गोष्टीला विधी सांगितलं, लक्षात ठेवा. विधी आणि तो कोणी वेदाने सांगितलेला, लक्षात ठेवा. मग तो जीवनामध्ये वागत असताना विधी सांगितला म्हणजे आपल्याला काही कर्म करत असताना त्या कर्माला काही बंधनं सांगितली आणि ती बंधनं यथा सांग आपण जीवनामध्ये पाळली पाहिजेत बरं का. आणि ती जर पाळली तर त्याचं पर्यवसान सहज त्यागात होतं. तुम्हाला स्वतंत्र त्याग करण्याची गरज नाही, स्वतंत्र त्याग करण्याची गरज नाही. कधी कधी सांगितलं तुम्हाला त्याग करायचा असेल तर कशाचा त्याग करा, कर्माचा त्याग करा म्हणून सांगितलं नाही. कर्माच्या संबंधाने निर्माण झालेला कर्तृत्वाचा त्याग सांगितला बरं का. कर्तृत्वाचा त्याग सांगितला. त्याग तरी ऐसा करा, त्याग तरी ऐसा करा, त्याग तरी ऐसा करा, त्याग तरी ऐसा करा. त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दवडावे. तिथं त्याग करा म्हणून सांगितलं, इथं करा म्हणून सांगितलेलं नाही. असा व्यवहारच करा की त्या व्यवहारातून तुमच्या जीवनामध्ये त्याग घडेल, त्याग घडेल. स्वतंत्र त्याग करण्याची गरज नाही. का? महाराजांचा अभंग आहे, प्रसिद्ध अभंग आहे.
आणि त्या प्रसिद्ध अभंगातून महाराजांनी वर्णन केले, भोगे घडे त्याग भोगे गले त्याग त्यागे अंगाई भोग ऐशे उपराटे वर्म धर्मा अंगीच अधर्म. काय भोगावं आणि काय त्यागावं, आणि काय त्यागावं आणि काय भोगावं हे कळणं फार अवघड आहे. नाथ महाराजांनी त्याचा निर्णय केलाय, ना भोगावे ना त्यागावे मध्य संधी विभागावे. बर, नाथ महाराजांची उभे भागवतात त्याला विधी सांगितलं. बर, त्या महाभारतातला प्रसंग आहे, ज्यावेळी दुर्वास ऋषी त्या राजाकडे आले. कोणत्या राजाकडे? अंबरीश राजाकडे, सत्वाचं हरण करण्याकरता. आणि सत्वाचं हरण करण्याकरता दुर्वास ऋषी अंबरीश राजाकडे आले. त्याच व्रत होत द्वादशीचं, आणि द्वादशीचं व्रत हे सूर्योदयाला सोडायचं असतं. सूर्योदयाला सोडायचं असतं. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला बरोबर ते सोडावं. आणि योगायोगाने त्या व्रताची सांगता करण्याच्या आधीच दुर्वास ऋषी त्या राजाकडे आले. राजाने सांगितलं, योग चांगला आहे म्हटले, आज द्वादशीचा पर्व काळ आहे, आज व्रताची सांगता होणार आहे, आपण भोजनाकरता थांबावं. ते म्हणजे मी भोजनाकरता थांबतो, पण माझं अनेक आवरायचं आहे म्हटले. ते आवरताना येतो. स्नानाकरता गेले तिथं स्नान करत बसले. मुहूर्ताची वेळ आली. राजाने त्या ब्राह्मणांना विचारलं, का हो, मी केलेलं व्रत आता वाया जाईल. जर त्याप्रमाणे जर त्या मुहूर्तावरती जर ते पारणं नाही सोडलं तर व्रताचं फल मला मिळणार नाही. एक, आणि ऋषींना आमंत्रित केलेलं आहे, आणि ते येण्याच्या आधी जर हे व्रत सोडलं तर त्याचा अवमान केल्याचा मला दोष लागेल. याच्यातून काय पर्याय असेल तर सांगा. त्या ब्राह्मणांनी सांगितले, बघा, त्यांचा अवमानही होणार नाही आणि तुमचं व्रत भंगही होणार नाही. काय करा, हातामध्ये पाणी घ्या, आचमन करा आणि ते सोडा. पाणी पिण्याने व्रताची सांगताही होते आणि व्रत न सोडल्यासारखंही होतं. म्हणजे सोडल्यासारखंही होतं आणि न सोडल्यासारखं होतं, म्हणजे त्याच्यामध्ये सहज त्याग आहे. नुसतं पाणी सोडायचं बरं का, जेवण करण्याने व्रत सुटत नाही, पाणी सोडलं तरी व्रत सुटलं जात. आणि ते येण्याच्या आधी अन्न सेवन करायचे नाही, ते आल्यानंतर अन्न सेवन करायचं. दोन्ही गोष्टी सांभाळा. याच्यात काय घडलं? विधी मला सांगायचं. बारकाव आहे बरं का, फार बारकाव आहे. आणि तो बारकाव्याचा विधी सांभाळल्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये त्याग सहज घडला, ते पारणं सुटलं. तसं आपण गृहस्थ आश्रमाचा व्यवहार करत असताना, वाटचाल करत असताना
विधी सांगितलेला आहे, फार विधी सांगितलेला आहे की ब्रह्मचार्य गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर सुद्धा जो विधी पाळल्यानंतर आपण तो विधी पाळूनही आपल्या जीवनामध्ये ब्रह्मचार्य व्रताचं फल मिळतं बरं. ब्रह्मचार्य व्रताचं फल मिळतं. त्याच्याकरता स्वतंत्र ब्रह्मचारी राहू नये. गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर जो विधी सांगितला तो विधी जीवनामध्ये पाळा की तो विधी पाळल्यानंतर सुद्धा तो ब्रह्मचारीच आहे. कसा आहे? विस्तार त्याचा न करण्यासारखा आहे. त्याचा विस्तार न करण्यासारखा मी एकाच कीर्तनात केला होता बरं का. धामण्याला युवराजच्या भावाच्या लग्नाच्या वेळी केला होता. ते उघड बोलावं लागतं. आणि उघड बोलल्यानंतर काही लोकांनी आरोप केला, महाराज फार उघड बोलले. आता तो विधी सांगण्याकरता मला सांगावं लागतं. त्याच्यानंतर मी बऱ्याच वेळा अभंगावरती कीर्तन केलं, पण पुन्हा मी सांगायचं नाही ठरवलं. भोगातून त्याग कसा घडतो याचं नाथ महाराजांनी भागवतामध्ये विस्ताराने वर्णन केले बरं का. विस्ताराने वर्णन केलेलं आहे. म्हणून ह्या गृहस्थ आश्रमामध्ये आता आपण प्रवेश केला. या गृहस्थ आश्रमाचा प्रवेश केल्यानंतर महाराज म्हणतात याचं फल आहे त्याग आपल्याला सहज घडतो बरं का. फक्त तो विधी आहे आणि त्या विधीप्रमाणे आपल्याला वागायचा. विधी कसा आहे तुम्हाला एकांतात सांगतो. ज्यांचं झालंय त्यांच्या करता, ज्यांचं झालंय त्यांच्या करता इथून पुढे तो पाळता येतो बरं का. इथून पुढे तो पाळता येतो. जरी आपल्याला आता संतती झालेली असली, आपण जरी प्रौढ झालो असतो, आपल्या ते केस जरी पिकत असले तरी आजही तो आपल्याला पुढं पाळता येतो. त्याच्याकरता स्वतंत्र आपल्याला कुठं वनात, कुठं वानप्रस्थ, कुठं संन्यास घ्यायची गरज नाहीये. हीच फार मोठी शिकवण आपल्या वारकरी संप्रदायातल्या संतांनी समाजाला दिली बरं का. कुठल्याही संतांनी कपडे बदलले नाहीत. म्हणजे कपड्याचा रंग बदलला नाही. बदल केला असेल तर कुठला बदल केला? वृत्तीचा बदल केला. आणि वृत्तीचा बदल ह्या विधिवत जगण्याने घडतो. विधिवत जगण्याने घडतो. म्हणून तो विधी आपण जीवनामध्ये पाळावा. जो जो विधी सांगितला तो तो जीवनामध्ये जर आपण पाळला तर महाराज म्हणतात त्याचं सहज पर्यवसान त्यागामध्ये होतं. विधीने सेवन विषय त्यागाते समान. रोजच्या जीवनामध्ये व्यवहार सांगितलाय बरं का. पाळता आला तर पाळा, नाही पाळता आला तर चाललाय तसा चालू द्या. शास्त्रामध्ये वर्णन केले मनुष्याने रोज एक भुक्त जेवावं. रोज बरं का एक भुक्त जेवावं. विधी आहे जीवनाचा. संध्याकाळी कधीही जेवू नये. कधी जेवू नये संध्याकाळी. काय जेवावं ते दुपारी जेवावं. का? दुपारी अग्नी असतो, संध्याकाळी अग्नी नसतो. तुम्ही बघा एखादा विधी करायचा असेल तर ते भटजी म्हणतात अग्नीचं अस्तित्व लागतं भूतलावरती तर विधी करता येतो बरं का. आता आजचा विधी आहे कुठला? गर्भाधान संस्कार. पण अग्नी लागतो तर तो विधी करता येतो. अग्नी निमित्त उपलब्ध नसतो बरं का. त्याचे काही घटक आहेत, काही काल आहेत आणि त्या कालामध्ये ती विधी करावं लागतं. तसं शास्त्रामध्ये वर्णन केले मनुष्याने एक टाइमच जेवावं, संध्याकाळी जेवू नये. हे जगणं म्हणजे एक त्यागप्रधान जीवन आहे. लक्षात ठेवा, एक त्यागप्रधान जीवन आहे. असे जगणारे महात्मे आहेत. आम्ही डोळ्याने पाहिलं, ज्यांच्या संगतीमध्ये आम्ही राहिलो बरं का. प्रत्यक्ष आम्ही पाहिलं की दुपारीच फक्त जेवायचं, संध्याकाळी जेवायचं नाही. संध्याकाळी अल्प खायचं, ते पण कधी रात्री 7च्या 8च्या आत, 8च्या पुढं नाही बरं का. आमची जेवण सगळी 10:30, 11च्या 12च्या पुढं. आपलं कीर्तनाचं टायमिंगच आहे 8 ते 10. ते 8ला का सुरू होत नाही, 8:30ला सुरू होते. लांबलं तर ते 11 पर्यंत जात आहे. त्याच्या पुढं माणसं खोट लावून जेवतात. जेवत जा.
नाही अहो, तुम्ही नाही जेवायला तर ह्यांनी केलेलं वाया जाईल ना, केलेलं वाया जाईल. म्हणून मी विधी सांगतो, पाळणं फार अवघड आहे. आणि तो विधी जर आपण जीवनामध्ये पाळला ना, आपल्या जीवनामध्ये रोज त्याग आहे, रोज त्याग आहे. त्याला काय करावं लागत नाही, फक्त एक टाइमच दुपारी जेवावं बरं का, विधी आहे. आणि तो जेवण्याने संध्याकाळी अल्प, संध्याकाळी असं वर्णन केले, संध्याकाळी शिजवलेलं खाऊ नये, शिजवलेलं खाऊ नये. आणि हे पाळणारे काही महात्मे आहेत, वास्तविक ब्राह्मण वर्णामध्ये हे अधिक पाळलं जातं बरं का, पाळलं जातं. आम्ही पाळायचा प्रयत्न करतोय पण ते आम्हाला जमत नाही. का महाराज, कधी नेता आमच्या घरी येता, आम्ही तुमच्या करता स्वयंपाक करतोय. एक मी बदल करून बघितला, कीर्तनाच्या आधी जेवायचं. पण तुमच्या सारख्याला वाटलं महाराज आमच्या आधी जेवलं तर आमची काय कीर्तनानंतर कोणी दखल घेत नाही, कीर्तनानंतर आमची कोणी दखल घेत नाही. महाराजांच्या संगतीनं आरती का कोरकाविना मिळते. आधीच जर महाराज जेवले तर हे मिळणार नाही. महाराज म्हणजे तुमच्या नियमात बदल करा. सांगण्याचा हेतू रोजच्या जीवनामध्ये हा विधी सांगितलाय बरं का. एक टाइमच भुक्त जेवावं, एक भुक्त, संध्याकाळी जेवू नये, हा त्याग आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये हा विधी सांगितला. का हा विधी सांगितला त्यागाचा? आपली संस्कृती त्याग प्रधान आहे, आपली संस्कृती त्याग प्रधान आहे, भोग प्रधान नाहीये. म्हणून ह्या गृहस्थ आश्रमाचं वर्णन केले. आपला जी गृहस्थ आश्रमाची वाटचाल आहे ही भोगा करता नसून ही त्यागा करता आहे. ज्यांची भोगाकडे प्रवृत्ती आहे, भोगाकडे असलेल्या प्रवृत्तीला जीवाला हळूहळू त्याला भोगातून बाजूला करण्याकरता हा विधी सांगितला बरं. त्याला शास्त्रामध्ये काय म्हणतात? परिसंख्या विधी. परिसंख्या विधीने संसार करायचा आहे बरं. परिसंख्या विधीने संसार करायचा आहे. त्या गोष्टी सांगितल्या माग मी आपल्याला सांगून गेलो. काही वनामध्ये त्या प्रभू रामचंद्रांना ते भिल्ल भेटले आणि भिल्ल भेटल्यानंतर त्या भिल्लाने विचारलं, म्हणजे प्रभू आम्हाला उपदेश करा. प्रभूंनी विचार केला, ह्यांना उपदेश काय करायचा? त्यांनी काहीतरी उपदेश करा म्हणले. हरकत नाही म्हणले. योग असा, ज्या दिवशी भेटले त्या दिवशी होती एकादश. म्हणजे तुम्ही काय खाता? आम्ही भाकरी खातो म्हणले. असं करा, प्रत्येक एकादशी आली की एकादशीला त्या भाकरीला छिद्र पाडायचं आणि भाकरी एकादशी दिवशीच बरं का, आपणही करायला का हरकत नाही. एकादशी आली की एकादशीच्या भाकरीला छिद्र पाडायचं आणि भाकरी खायची. पुढची एकादशी आल्यानंतर सांगितलं बघा, आता त्यातली 3 कोर खायची. त्याची पुढची एकादश आल्यानंतर सांगितलं अर्धी खायची. त्याच्या पुढची एकादश आल्यानंतर सांगितलं कोरभर खायची. आणि त्याची पुढची आल्यानंतर सांगितलं आता फक्त पाणी प्यायचं. आणि त्याच्या पुढे सांगितलं आता पाणीही प्यायचं नाही. याला म्हणतात विधी. पण पहिल्यांदा काय सांगितलं? भाकरी खा एकादशीला, दुसऱ्या एकादशीला छिद्र पाडून खा, 3 कोर खा, अर्धी खा, कोरभर खा, पाणी पी. आणि तिथून पुढे निर्जला का, एकादशी निर्जला करावी लागते. पण त्यांना निर्जला एकादशी करण्याकरता हा विधी सांगितल्याला म्हणतात परिसंख्या विधी. आणि या परिसंख्या विधीनेच आपण संसार करायचा आहे बरं. गृहस्थ आश्रमाची वाटचाल करायची आहे. आणि परिसंख्या विधीने वागता वागता महाराज म्हणतात आपण जी जीवन जगणार आहे, ज्या ज्या संसारामध्ये वस्तू प्राप्त होणार आहेत त्या भोगा करता नसून त्या वस्तूपासून त्यागाची वृत्ती निर्माण झाली पाहिजे. त्यागाची वृत्ती निर्माण झाली पाहिजे. आणि ती त्यागाची वृत्ती निर्माण व्हावी. का व्हावी? महाराज म्हणतात मनुष्याचा धर्म आहे. काय मनुष्याचा धर्म आहे? चित्तामध्ये आसक्ती न ठेवणं. ज्या चित्तामध्ये आसक्ती न ठेवता त्या चित्तामध्ये, त्या संसारिकाच्या चित्तात काय पाहिजे? देव पाहिजे. देव पाहिजे. आणि तो कसा पाहिजे? कोठेही चित्ताशी नसावे बंधन, तुझही नारायण आठवावा.
श्री नारायण आठवावा चित्तासे नकारे बंद श्री नारायण आठवावा श्री नारायण आठवावा चित्तासे नकारे निर्वाह पुरते अन्नाच्या आश्रमाशी स्थान कोटी गुहा कोटीही चित्ताशे नसावे बंद हृदय नारायण आठवावा कुणी अबोपवाल्याने नव्हे. सर्वांना हा विचार सांगितला. त्यातल्या त्यात गृहस्थी पुरुषाला सांगितला की आपल्या चित्तामध्ये काय पाहिजे, देव पाहिजे. तुम्ही संसार करा, पत्नी बरोबर राहा, व्यवहार करा, आई बापांची सेवा करा, पोटाकरता धन मिळवा, बंगले बांधा, पण त्यातलं चित्तात काही ठेवू नका. चित्तामध्ये एकच ठेवा, घर म्हणजे सर्वस्व नव्हे, पत्नी म्हणजे सर्वस्व नव्हे. सर्वस्व जर काय असेल तर आपल्या चित्तामध्ये आत्मत्वाने आपल्याला देवाचं ज्ञान झालं पाहिजे. त्या देवाचं स्मरण आपल्या चित्तामध्ये अखंड पाहिजे. हाच मनुष्याच्या जीवनातला धर्म आहे आणि तो धर्म प्रत्येकाने जीवनामध्ये पाळण्याकरता या पद्धतीने तो विधी तुम्ही जर जीवनामध्ये स्वीकारला तर महाराज म्हणतात हे घडायला काय अवघड नाही. हे मनी मानशी घेऊन तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये आपल्याला जाणीव करून देतात. Hallelujah.
मुख्य धर्म देव चित्ती आदी अवसान अंती. काल हार घातला होता तुला ना? किती वेळ होता? का तिनं घातलेला आहे? आता मी हारणार नाही म्हणतोय तो. आता मी हारणार नाही. हार काय? हाराचं जेवढं ओझ आहे तेवढं आयुष्यभर मी तुझं वाहणार हे दाखवण्याकरता वाहवा लागतो. बरं, कीर्तनात काय ती जबाबदारी नाही आपल्याकडे, म्हणून मी काढला बरं का. पण तिथं हारून चालत नाहीये. तुकोबाराय आपल्याला एक विचार सांगतात. खरंच मानवी जीवनाचं रहस्य काय आहे? केवळ विषय भोगा करता मनुष्याचं जीवन नाहीये. त्याच्यातून महाराज म्हणतात या अंतःकरणामध्ये त्या विषयाविषयी आसक्ती राहता कामा नये. निष्काम झालं पाहिजे अंतःकरण, आसक्ती रहित अंतःकरण राहिलं पाहिजे. हा, कोणतंही कर्म करा, त्या कर्म मार्ग करण्याच्या माग हेतू याच्यातून मला देव मिळाला पाहिजे. मुख्य धर्म देव चित्ती. मी व्यापार करणार, पण या व्यापारातून मला फायदा नकोय, देव मिळाला पाहिजे. मी शेती करणार, या शेतीतून मला फार उत्पन्न नकोय, देव पाहिजे. मी कीर्तन करणार, कीर्तनाचा दर नकोय, मला देव पाहिजे. जे जे आपण जीवनामध्ये करणार या करण्याच्या माग अंतःकरणामध्ये हा हेतू पाहिजे. हे करण्याने मला देव प्राप्त व्हावा या हेतूनेच संसार केला पाहिजे. आणि तो कसा केला पाहिजे? आधी अवसानी अंती. तिन्ही काळा म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळ. सतत हा विचार आपल्या अंतःकरणामध्ये पाहिजे बरं का. आपण जे जीवनामध्ये आता वाटचाल करणार आहे त्या वाटचाल करण्याच्या मागे अंतःकरणामध्ये आपल्याला देव प्राप्त करायचा आहे, किंबहुना देव प्राप्त करायचं नाही, आपल्याला देव व्हायचं आहे. आपल्याला देव व्हायचा आहे या भावनेनं आपण जीवनामध्ये प्रत्येक व्यवहार करायचा आहे. म्हणून मुख्य धर्म देव चित्ती. आपण जे आत मिळवायचं आहे जीवनातून त्याच्या मागे एकच हेतू आहे, आपल्याला देव मिळवायचा आणि शेवटी देव व्हायचा आहे. या संकल्पनेतून हा संसार जीवनामध्ये आपण केला पाहिजे. आणि हे करण्याकरता ज्यांनी सांगितलं त्यांच्यावरती विश्वास पाहिजे. तिथं लबाडी चालणार नाही, बहु अतिशय खोटा. तर्के होती बहु वाटा. हे ज्यांनी आपल्याला सांगितलं त्यांच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये अविश्वास निर्माण होता कामा नये. त्यांच्यावरती विश्वास ठेवून आपण जीवनामध्ये केलं पाहिजे. आणि हे करत असताना महाराज म्हणतात तिथं तर्काला वाव देऊ नका. खरं असं वागण्याने कुठं होऊ शकतं का? संसार करण्याने त्याग होऊ शकतो का? व्यापार करण्याने देव प्राप्त होऊ शकतो का? शेती करण्याने देव प्राप्त होऊ शकतो का? असे अनेक तर्क निर्माण करून अनेक वाटेला जाऊ नका. ज्यांनी सांगितलं त्याच्यावरती श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि ते ठेवून जीवनामध्ये तुम्ही करा. आणि ते ठेवून जर तुम्ही जीवनामध्ये जर कराल तर महाराज म्हणतात देव तुमच्यावरती कृपा करेल. तुका म्हणे भावे
कृपा करिजेत देवे मुख्य धर्म देव चित्ती आदि अवसाने अंती विठोबा जय जय विठोबा विधीने शेवन विषय त्यागाते समान मुख्य धर्म देव चित्ती आधी अवसान अंती सकळ धर्माला अधिष्ठान असणारा परमात्मा त्याच चित्तामध्ये सतत स्मरण राहावं हाच मनुष्याच्या जीवनातला खरा धर्म आहे. हाची धर्म देव चित्ते या जगण्याच्या माग या व्यवहार करण्याच्या माग जर हेतू काय असेल एकच की आपल्या चित्तामध्ये देव असावा किंबहुना शेवटी आपण देवरूप व्हावं या भावनेनं आपण हा व्यवहार करावा. आणि करण्याकरता ज्यांनी सांगितलं त्यांच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. बहु अतिशय खोटा अविश्वास चालणार नाही. इथंच अडचण आहे बरं फार मोठी अडचण आहे. ज्या विधी शास्त्राने सांगितला देवानी सांगितला संतांनी सांगितला तिथं आपला ज्या मानाने विश्वास बसायला पाहिजे त्या मानाने विश्वास बसत नाही. माणसं तर्क कुतर्क करतात. हे शक्य आहे का असं होऊ शकतं का असं अनेक त्याच्यामध्ये तर्क निर्माण होतात. महाराज म्हणतात ते करू नका. सांगणारे सामान्य नाहीत म्हणून मी आरंभालाच प्रमाण देऊन गेलो. विधीचे जनिते आमच्या तुमच्यासारखे कंबर बांधून सांगणारे नको. ज्याने हा विधी आपल्या जीवनामध्ये पाळा त्यांच्यावरती विश्वास ठेवून आपण हा जीवनामध्ये स्वीकार केला पाहिजे आणि या पद्धतीने आपण जीवनामध्ये वागलं पाहिजे. आणि असा विश्वास अशी श्रद्धा अशी भावना ठेवून जर या जीवनामध्ये आपण या पद्धतीने जर हा व्यवहार केला ही वाटचाल केली तर त्याचा परिणाम महाराज म्हणतात ज्याच्या सत्तेने हा व्यवहार चालतो ज्याला हे बरं वाटतं तो आपल्यावरती कृपा करेल. दयाचा हरी कवाटे देवा. मग या पद्धतीनं जर आपण ही भावना श्रद्धा ठेवून जर जीवनामध्ये वागलो तर महाराज म्हणतात तो आपल्यावरती ती कृपा करेल. तुका म्हणे भावे कृपा करिजेत देवे. देव कधी कृपा करतो विसरलं सा. दया सर्वात्मका ईश्वरा सो कर्म कुसमांची विरा. पूजा केली होय अपारा तोषा लागे म्हणून तिये पूजे विरजलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देई जे पसायतया. तो आपल्यावरती कृपा कधी करतो आपण ते कर्म त्याला जर ईश्वर अर्पण बुद्धीनं केलं समर्पण केलं तर तो आपल्यावरती कृपा करतो. म्हणून आपण त्याच्या मनोगताप्रमाणे आपण जर वागलो तर तो आपल्यावरती प्रसन्न होतो आपल्यावरती कृपा करतो. तुका म्हणे भावे कृपा करिजेत देवे. देव कोणा कृपा करतो सत्तावानावरती करत नाही संपत्तीवानावरती करत नाही ज्ञानवानावरती करत नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धावानावरती जो भाव संपन्न आहे त्याच्यावरती तो परमात्मा कृपा करतो. आपल्यावरती त्याची कृपा व्हावी असं वाटत असेल तर ते भाव ठेवून श्रद्धा ठेवून या पद्धतीने वागावं. आणि तो भाव कुठला असेल तर एकच आपल्या चित्तामध्ये देव मुख्य धर्म देव चित्ती आदि अवसानी अंती ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली
विधीने श्रवण विषय त्यागाते समान मुख्य धर्म देव चित्ती आदी अवसानी अंती अतिशय भो खोटा अतिशय बहु अतिशय खोटा तर्के होते बहु वाटा तुका म्हणे भावे कृपा करी जित देवे मुख्य धर्म देव चित्ती आदी अवसान अंती वेळेची मर्यादा मनी मानसी घेऊन काहीसा विचार आपल्या समोर अल्प शब्दामध्ये प्रकट करण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा जो विधी आपल्याला सांगितला त्या विधीप्रमाणे आपण जीवनामध्ये वागण्याचा प्रयत्न करावा आणि तो विधी वागण्याकरता तशी सद्बुद्धी तसं सामर्थ्य त्या भगवंताने आम्हा तुम्हाला द्यावं हीच त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करायची आहे. ज्यांचा विवाह झाला चिरंजीव योगेश आणि चिरंजीव सौभाग्यवती किशोरी, या उभयंता संसार असा व्हावा. योगेश आणि किशोरी यांच्या पोटी असा काहीतरी एखादा योग पुरुष जन्माला यावा. बरं का? एवढीच त्या भगवंताकडे आपण याचना करू. अशी त्यांच्या जीवनामध्ये वाटचाल होईल अशी भगवंतानी त्यांना ती शक्ती सामर्थ्य द्यावं आणि घराण्याचं नाव उज्ज्वल व्हावं अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून शिवेला आपण पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती नोहिया उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम.